नागपूरच्या मानकापूर उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनचा आणि बसचा अपघात झाला होता। त्यातील 9वीतील विद्यार्थिनी सान्वी खोब्रागडे हिचा मृत्यू झालेला आहे। तिचे वडील आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार? सान्वीचा मृत्यू झालेला आहे, तुमच्यावर दुःखाचा डोंगर सुद्धा कोसळलेला आहे। या प्रकरणात तुम्ही गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। तुम्ही समाधानी आहात का? अजून समाधानी झालेलं नाही आहे, कारण अजून माझ्यापर्यंत काही इन्फॉर्मेशन नाही आलेली आहे की आपले जे पोलीस डिपार्टमेंट आहे मानकापूर पोलीस स्टेशन त्यांच्याकडनं काय ॲक्टिव्हिटी होऊन राहिली। सध्या करंटली माझ्याकडे काही अपडेट नाही आहे। आणि एक रिक्वेस्ट अशी होती माझी की यांनी जी कंप्लेंट घेतलेली आहे हे कॉमन कंप्लेंट आहे, ज्याच्यामध्ये सर्व मुलांचं नाव आहे। ठीक आहे, ॲग्री, ते तर चालू द्या, असू द्या, कारण ॲक्सिडेंट मोठा झाला आहे तर ती कॉमन कंप्लेंट पण असली तर हरकत नाही। बट मला माझ्या काही ॲक्टिव्हिटी करायच्या समोर की माझ्या मुलीसारखं अजून कोणाचं नको, तर मला त्या प्रत्येक गोष्टीचं अपडेट पाहिजे इन फ्युचर। ठीक आहे, तर त्याकरिता एक रिक्वेस्ट अशी आहे तुमच्या मीडियासोबत पण की मला मुलीची आणि माझ्या मुलाची मला इंडिव्हिज्युअल कंप्लेंट FIR करायची आहे। त्याकरिता तुम्ही प्रयत्न करा प्लीज। मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये सध्या एक FIR झालेली आहे, पण ते ग्रुपमध्ये झालेली आहे किंवा कॉमन झालेली आहे। स्कूल व्हॅन फिटनेस संदर्भात तुम्ही तक्रार केलेली आहे, तुम्हाला काय उत्तर मिळालं आहे नेमकं? अजून तर माझ्याकडे तेच म्हणतो आहे, माझ्याकडे काही अपडेट नाही आहे, परंतु जसं माझ्या मुलीचं झालं अजून कोणाचं नको। ठीक आहे, आणि स्कूल मॅनेजमेंट किंवा रोड जसं हे कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा हे रोड कन्स्ट्रक्शनचं वर्क आहे, आता हे रोड कन्स्ट्रक्शनमुळे झालं, हे घडलं। खूप दिवसाचं काम सुरू आहे आणि त्याच्यात अजून काही वेळेवर झालं नव्हतं। आता लगेच काल आम्ही डिस्कशन केलं आणि लगेच एका दिवसाचंच हे रोडचं कन्स्ट्रक्शन कंप्लीट होऊन सुरू झालं। जर हे 6 दिवसा अगोदर जर झालं असतं तर माझी मुली किंवा इतर जितकेही माझ्या मुलीसोबतचे जेवढेही मुलं होते, ठीक आहे, त्यांच्यासोबत एवढी मेजर इन्सिडेंट झाली नसती किंवा इंजुरी झाली नसती। माझी मुलगी तर गेली हातातून, पण बाकी अजून कुठलं सिरियसनेस झालं नसतं। तर माझं एवढं म्हणणं आहे की सरकारने किंवा गव्हर्नमेंटने हे जितकेही असे कामं होऊन राहिले, यांनी जर सुरुवातीला समजा एका रोडवर काम सुरू आहे तर दुसरा रोड कम्प्लिटली बंद करून द्यायला पाहिजे होतं, पण यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीमुळे किंवा अजून गव्हर्नमेंटच्या प्रेशरमध्ये काही असं करून यांनी हा रोड ब्लॉक केलेला नाही, त्यामुळे हे इन्सिडेंट झालेलं आहे, अजून काही नाही। त्याच्यानंतर शाळेमध्ये हे प्रायव्हेट व्हॅन यांची हाय स्पीड असतात, त्याच्यावर कोणाचं काही लक्ष नसतं। आणि शाळेवाल्यांकडनं शाळेचं ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे, त्यांनी माझी एवढी रिक्वेस्ट आहे अजून की त्यांनी प्रत्येक प्रायव्हेट गाडीवाल्यांचं फिटनेस, इन्शुरन्स, त्याच्यानंतर त्यांचं लायसन्स, जो कोणी ड्रायव्हर आहे त्यांनी या प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवूनच स्कूलच्या प्रिमायसेस कंपाऊंडच्या आतमध्ये त्यांना एंट्री देण्यात यावी किंवा त्याच्यावर प्रत्येक वर्षी जे काही त्यांचं फिटनेस वगैरे असते कंप्लीट आहे की नाही त्याचं अपडेट यांच्याकडे असणं आवश्यक आहे। अशाच अनेक शाळेतून हजारो विद्यार्थी अनफिट वाहनातून प्रवास करतात, तर शासनाला तुम्हाला काही मागणी आहेत का शासनाकडून तुमची? शासनाकडनं एवढीच मागणी आहे की यांनी RTO डिपार्टमेंट थ्रू या सर्व गोष्टीवरती बंधनकारक एकदम असे कारवाई करायला पाहिजे की जेणेकरून हे असे मोठे मोठे मेजर इन्सिडेंट नाही। लहान चिमुकले मुलं, ठीक आहे, आता माझी मुलगी एक 14-15 वर्षाची होती, ठीक आहे, आता पुढच्या महिन्यात तिचं 15 कंप्लीट होणार होतं, पण याच्यापेक्षा लहान 4-4 वर्षाच्या मुली होत्या। म्हणजे माझी एक भाची आहे, 4 वर्ष सोबतच होती माझ्या मुला आणि मुलीसोबत, 3 जण आमच्या फॅमिलीतले एवढे इंजर्ड झाले आणि बाकी मुलं। पण शासनाकडनं एवढंच आहे की यांनी स्ट्रिक्टली कारवाई करायला पाहिजे। हे जे रोड कन्स्ट्रक्शन आहे या डिपार्टमेंटवर तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या डिपार्टमेंट इथे सिक्युरिटीसुद्धा नव्हती। जेव्हा ॲक्सिडेंट झाला ना तिथे सिक्युरिटीसुद्धा नव्हती, एक पोलीसवालासुद्धा नव्हता, इथे ट्रॅफिक पोलीसवालासुद्धा नव्हता, आणि जो रोड कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं कोणी पर्सन नव्हतं आणि त्याने हे रोडही ब्लॉक नव्हता केला। तर शासनाकडनं माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी ह्या सर्व गोष्टीवर लक्ष देऊन, आणि आता माझा मुलगा अजूनही ॲडमिट आहे, थोडं रिकवर झालेला आहे, बट फ्युचर काय त्याचं? आता अजून तो जेमतेम 9 वर्षाचा आहे, त्याचं 9 वर्षाचं नाही, आता अजून पूर्ण लाईफ असलेली आहे त्याची, अजून समोर त्याचं काय पायाचा प्रॉब्लेम होते, काय होतं, त्याकरिता पण सरकारने, गव्हर्नमेंटने किंवा अजून प्रशासनाने त्याच्यावरती लक्ष घालून काहीतरी प्रयत्न करावे। नक्कीच, तर हेच होते सान्वी खोब्रागडेचे वडील, त्यांनी आपल्या मुलीबद्दल भावना व्यक्त केलेल्या आहेत। देशोन्नतीकरिता रिपोर्टर स्नेहा भोगे, नागपूर।